दोन्ही पार्टनरला समाधान मिळण्या इतपत संभोग चालू ठेवू न शकणं, अर्ग्याजम दोघांनी न येणं, लवकर गळून जाणं, आधीच थंड होऊन जाणं, याला म्हणतात शीघ्रपतन, प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन. पुस्तकी ज्ञान असं म्हणतं की 1 मिनिटाच्या आत झालं तर अर्ली इजॅक्युलेशन आहे किंवा शीघ्रपतन आहे. पण मिनिटांचा इथे प्रश्न येत नाही. जर 2 पार्टनरपैकी एक पार्टनर जरी नाखुश असेल आणि त्याला मजा आली नसेल तर ते शीघ्रपतन आहे. शीघ्रपतनाचं करता औषधं आहेत, SSRI ग्रुपची औषधं आहेत, सर्ट्रालिन, फ्लॉक्सिटिन. एकदम अचानक मौका आला तर डेपॉक्सिटिन आहे. बहुतेक वेळा इरेक्शन चाललं जाईल या भीतीने लोक लवकर इजॅक्युलेट करून टाकतात. म्हणून इरेक्शन कायम टिकण्याकरता पण औषधं याच्याबरोबर दिली तर इरेक्शन पण कायम टिकतं आणि लवकर पण पडत नाही. त्याचबरोबर काही किगल एक्झरसाइजेस आहेत, स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक आहे, स्क्विज टेक्निक आहे, फिमेल ऑन टॉप पोझिशन आहे, असे अलग अलग टेक्निक्स आहेत, ब्रिदिंग एक्झरसाइजेस आहेत, सेल्फ हिप्नॉसिस आहे. काय दोघांमध्ये ओपन कम्युनिकेशन, प्रेशर नसणं, एक्झरसाइजेस करणं आणि लाईफस्टाईलमध्ये बदल हे जर केलं तर डेफिनेटली फायदा होतो. 4 ते 6 महिने वेळ लागतो, कारण काय कंडिशनिंग आहे आणि डिकंडिशनिंग करायला वेळ लागतो. म्हणून सातत्याने उपचार करा आणि ठीक व्हा.